ओम शांति शांति शांति। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं मम्बत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवेद्वेषिणीं। नमस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपात्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रेकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वभुवनिषदे गावे दुग्धा गोपालनन्दना पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयन्द्रतजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला। अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैर्णनदी कैवर्तककेशवः। पाराशर्यवच सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं। लोके सज्जन षट्पदैर्हर हर पेपीयपानं मुदा भूयाद्भारजपङ्कजं कलिमल प्रध्वंसि न श्रेयसे। मुखं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति देवेस्तवे वेदे साङ्गपनक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थितसद्गतेन मनसा पश्यन्ति संयोगिनो यस्यान्तन विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन सुन्दरमुखा दरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 30। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। काल आपण 1 ते 30 ओवी याचा अभ्यास केला। आता ज्ञानेश्वरीच्या 30 ओवीपासून आपण पुढे चिंतन करणार आहोत की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्र जाता वसवत अशेषांचे की परमधाम प्रकट। काल आपण पाहिलं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना मंगलाचरण करत असताना माऊली ज्ञानोबारायांनी या मंगलाचरणामध्ये भगवान श्री गजाननाचं वर्णन केलेलं आपण पाहिलं। श्री सरस्वती मातेचं वर्णन करून
सरस्वती मातेचं मंगलाचरण माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आणि त्याच्यानंतर आपल्या श्रीगुरूंना वंदन केलं. आता ज्ञानेश्वर महाराज ज्या ग्रंथाची कथा सांगणार आहेत किंवा जी कथा आपल्याला महाभारतातली सांगणार आहे त्या महाभारत ग्रंथाचं महत्त्व आपल्यासमोर विशद करतात आणि व्यासमुनींचं श्रेष्ठत्व ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी वर्णन करतात. माऊली म्हणतात ओवी बघा की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्र जाता वसवट अशेषांचे की परमधाम प्रकट या महाभारताच्या ग्रंथाच्या रूपानं परमधाम प्रकट. परमधाम म्हणजे काय? मोक्षाचं धाम, शेवटचं धाम. प्रकट होणं म्हणजे प्रकटणं म्हणजे साक्षात या महाभारत या ग्रंथाच्या आधाराने किंवा महाभारत या हा ग्रंथ साक्षात मोक्षाचं परमधाम आहे म्हणजे मोक्ष देणारा असा हा ग्रंथ आहे. पुढे म्हणतात सर्व विद्यांचे मूळपीठ. ज्या सगळ्या विद्या आहेत म्हणजे 14 विद्या असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्या विद्या आल्या. मग धनुर्विद्या असेल, तुम्ही पाहिलं असेल महाभारतामध्ये अर्जुन धनुर्विद्येमध्ये प्रवीण होता, गदायुद्धामध्ये भीम प्रवीण होता, चातुर्यामध्ये नकुल सहदेव प्रवीण होता. या सगळ्या ज्या विद्या आहेत या सगळ्या विद्यांचे मूळपीठ म्हणजे आद्य स्थान कोण आहे? म्हणजे आत्ता आपण उत्कृष्ट नांगर करतो, उत्कृष्ट कारागिरी केली जाते, उत्कृष्ट शस्त्र आत्ता माऊलींचं म्हणणं काय? आता जेवढ्या कलांचा विस्तार आहे, मग चित्रकला असेल तर महाभारतातली चित्रकला कशी पाहिली? आता तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारची चित्र काढता? आता तुम्ही तैल चित्र काढता, आता तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करता, आता तुम्ही स्केच पेंटिंग करता. पण हे सगळ्याचं मूळ पीठ आहे, हे मूळ विद्यापीठ कोण आहे? महाभारत आहे. कारण महाभारतामध्ये इतक्या उत्कृष्ट रांगोळ्या काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत, उत्कृष्ट रंगकाम आपण केलेलं पाहिलेलं आहे की जेव्हा दुर्योधन म्हणजे गालिचा समजून एका रांगोळीवर पाय देतो आणि पाण्यात पडतो, म्हणजे पाण्यावर इतकी उत्कृष्ट रांगोळी काढण्याचं जे कौशल्य आहे हे कौशल्य आता आपल्याला जे रंगाचं कौशल्य कळतं हे त्या काळामध्ये रंगकामाचं कौशल्य होतं. मग ज्ञानोबाराय सांगतात की जे सर्व विद्यांचे मूळपीठ ह्या जेवढ्या काही विद्या आहेत आत्ता, मग धनुर्विद्या असतील किंवा इतर काही विद्या असतील, या सर्व विद्या आणि सर्व कलांचं मूलपीठ कोण आहे? महाभारत आहे. पुढे म्हणतात शास्त्र जाता वसवट. शास्त्र जाता वसवट म्हणजे सगळी जी शास्त्र आहेत, सकळ शास्त्र, या सगळ्या शास्त्रांचा वसवट. वसवट म्हणजे आश्रयस्थान. वसवट म्हणजे काय? आश्रयस्थान. म्हणजे सगळी जी शास्त्र आहेत जणू ही सगळी शास्त्र महाभारतातून उत्पन्न झालेत की काय? म्हणून सर्व शास्त्र जाता वसवट आशेषांचे. या सगळ्या शास्त्रांचं जे वसतिस्थान आहे हे वसतिस्थान जणू महाभारत आहे असं माऊली ज्ञानोबांना ओवीत म्हणायचं आहे. मग ओवीचा अर्थ काय होईल? माऊली म्हणतात की परमधाम प्रकट. परमधाम म्हणजे काय? मोक्षाचं ठिकाण. धाम म्हणजे ठिकाण, धाम म्हणजे तीर्थ. आपण म्हणतो ना पंढरपूर धाम, आळंदी धाम, आणि हे परमधाम आहे. परम म्हणजे मोक्ष. मोक्षाचं धाम जर काय असेल तर ते कोण आहे? महाभारत नावाचा ग्रंथ आहे किंवा महाभारताची ही कथा आहे. सर्व विद्यांचे मूळपीठ, सर्व विद्या आत्ता ज्या विद्या प्रचलित आहेत त्यांचं मूळपीठ, त्यांचं मूळ ठिकाण कोण आहे? तर महाभारत आहे. आणि शास्त्र जात वसवट आशेषांचे. शास्त्र जात वसवट आशेषांचे म्हणजे शास्त्र, जी सगळी शास्त्र आहेत, सगळ्या अभ्यासाचे जे सगळी शास्त्र आहेत त्या शास्त्रांचं उगमस्थान कोण आहे? वसवट म्हणजे आश्रयस्थान कोण आहे? हे महाभारत ही कथा आहे किंवा महाभारत हा ग्रंथ आहे. पुढे म्हणतात ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भंडार शारदेचे, ना तरी सकळ धर्माचे माहेर. ना तरी माऊली म्हणतात किंवा ना तरी म्हणजे किंवा सकळ धर्माचे माहेर.
सर्व धर्म, धर्म म्हणजे कशाला म्हणतात? हिंदू मुसलमान याला धर्म ठीक आहे, तो आत्ताचा धर्म आहे, जातीवाचक धर्म आहे. त्याला कोणता धर्म म्हणतात? जातीवाचक धर्म. म्हणजे जातीनुसार पडलेला तो धर्म आहे, हिंदू मुसलमान शीख ईसाई. पण या ठिकाणी गीतेमध्ये जो धर्म वर्णन केलेला आहे तो धर्म कोणता आहे? वर्णाश्रमानुसार. आता तू शेतकरी आहेस की नाही, मग शेती करणं हा तुझा धर्म आहे. तू वारकरी आहेस की नाही, मग वारकऱ्यासारखं जगणं हा तुझा धर्म आहे. तू एखादा कारागीर आहेस ना, त्या कारागिरानुसार वागणं हा तुझा धर्म आहे. याला म्हणतात काय? वर्णाश्रमानुसार धर्म, वर्णानुसार धर्म. मग मौली ज्ञानोबा सांगतात, ना तरी सकळ धर्माचे माहेर. हे वर्णाश्रम विहित किंवा वर्णाश्रमानुसार सर्व धर्मांचं माहेर आहे. कोण आहे? महाभारत. जे महाभारतामध्ये सगळे वर्ण होते की नाही, महाभारतामध्ये सगळे वर्ण होते. म्हणजे कारागिरीचे सगळे प्रकार होते, ते सगळे प्रकार महाभारतामध्ये होते. पुढे म्हणतात, सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे. सज्जनाचे जिव्हार, जिव्हार म्हणजे काय? जिव्हार म्हणजे मन, जिव्हार म्हणजे हृदय. सज्जनांचे जिव्हार, सज्जनांचा जो जीव आहे तो जीव कोण आहे? महाभारत हा ग्रंथ आहे. लावण्य रत्न भांडार शारदेचे. शारदा म्हणजे सरस्वती. सरस्वती मातेच्या अंगावरची जेवढी रत्न आहेत तेवढी रत्न आहेत, ही तेवढी रत्न महाभारतामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे शारदेचे सौंदर्य आहे. सरस्वती मातेचं सौंदर्य काय? काय? वेगवेगळे अलंकार आहेत, वेगवेगळे शब्द आहेत, वेगवेगळे वर्ण आहेत. भाषेची देवता कोण आहे? सरस्वती माता आहे. त्यामुळं बुद्धीची देवता कोण आहे? सरस्वती माता आहे. त्यामुळे या शारदेच्या अंगावर जेवढे काही अलंकार तिने परिधान केलेले आहेत ते सगळे अलंकार जणू महाभारतामध्ये लावण्य रत्न भांडार, भांडार म्हणजे कोठार, म्हणजे अलंकारांचं कोठारच. कोणाच्या अलंकाराचं? शारदेच्या, सरस्वतीच्या अलंकाराचा जणू कोठार काय आहे? हा महाभारत ग्रंथ आहे. ना तरी सकळ धर्माचे माहेर. वर्णाश्रम विहित सर्व धर्म आहेत. या धर्मांचं मूळ माहेर कोण आहे? म्हणजे एखादी सून आहे, ती लग्न होऊन आपल्या गावात आली, पण तिचं मूळ गाव कोणतं आहे? तिचं माहेर आहे. तसं सगळी शास्त्र किंवा सगळे धर्म जिथून उत्पन्न होतात ते उत्पन्नाचं माहेर कोण आहे? महाभारत आहे. किंवा सज्जनांचं जिव्हार, सज्जन लोक आहेत, सज्जन म्हणजे संत आहेत, संतांच्या जीवाचा जीव कोण आहे? महाभारत ग्रंथ आहे. पुढे म्हणतात, नाना कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती. आविष्कारोनी महामती व्यासाचे. बघा, नाना अथवा किंवा नाना कथा रूपे भारती. भारती म्हणजे सरस्वती माता. भारती कोणाला म्हटलेलं आहे? सरस्वती मातेला. नाना कथा रूपे भारती प्रकटली असे ती जगती. आविष्कारोनी मती व्यासांची. या ओवीची फोड करताना खाली आपल्याला खालून सुरुवात करावी लागेल. आविष्कारोनी महामती. आविष्कारोनी म्हणजे काय? आविष्कार होणे म्हणजे प्रकट होणे. आविष्कार झाला, प्रकट झाली. महामती, मती म्हणजे बुद्धी, महा म्हणजे महान. महान बुद्धीतून आविष्कारोनी प्रकट झाली. कोणाच्या बुद्धीतून? व्यासाची. व्यासाची. तुम्ही म्हणता ना, ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुना, आणि पुढे काय म्हणता? द्वारकेचा राणा पांडवा घरी. याचा अर्थ व्यासाची खून म्हणजे काय? व्यासाची खून म्हणजे काय? समजा एखादा माणूस फावडा कुठे ठेवलाय तर आपण लगेच खून करतो. ते 3 बांध आहेत ना, त्या मधला बांध आहे ना त्याच्यावर आहे. मग इथे ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात व्यासांनी दाखवून दिले. काय दाखवलंय? द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणजे ही जी हा जो ग्रंथ आहे किंवा महाभारत जे आहे, आविष्कारोनी महामती. महामती म्हणजे महाबुद्धिवान, मती म्हणजे बुद्धी. महाबुद्धिवान व्यासाच्या, व्यासांच्या बुद्धीतून आविष्कारोनी, आविष्कारित झालेली म्हणजे प्रकटली असे त्रिजगती. त्रिजगती प्रकटली. त्रि म्हणजे 3, त्रैलोक्यात
नाना कथारूपे भारती, नाना कथारूपानं भारती म्हणजे साक्षात सरस्वती माता आविष्कारिली, तिचा आविष्कार झाला. आविष्कार कोणी केला? व्यासाची या महामती, म्हणजे व्यासांच्या महामती म्हणजे महात बुद्धीनं या महाभारत कथेचा आविष्कार केला. म्हणजे महाभारत कोणी लिहिलं? व्यासांनी. सगळी पुराणं कोणी लिहिली? व्यासांनी. म्हणून पुढे म्हणतात, म्हणून हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथून रसा आला आओ रसाळपणाचा, म्हणून काव्या रावो. रावो म्हणजे काय? रावो शब्दाचा अर्थ काय? राजा. आणि काव्या राव म्हणजे काय? काव्याचा राजा. म्हणजे जी काव्य आहेत, महाभारत हे काय? काव्य आहे. तसं इतर पण काय आहेत? काव्य आहे. परंतु हा महाभारत जो ग्रंथ आहे ना, काव्या रावो म्हणजे सगळ्या काव्यांचा काय? तो राजा आहे. वेगवेगळी काव्य आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ऋषींनी काव्य असलेली आहेत. त्या सगळ्या काव्यांमध्ये महाभारत हे जे काव्य आहे, म्हणजे वेगवेगळे, म्हणजे रुक्मिणी स्वयंवर आहे, हे देखील एक काव्य आहे. किंवा इतर जी काव्य आहेत, ह्या काव्यांचा राजा आहे. गुरु ग्रंथ गुरुवतीचा राव, हा जो ग्रंथ आहे ना, गुरुवतीचा राव, गुरुवतीचा ठाव, ठाव म्हणजे ठिकाण, गुरुवतीचा म्हणजे श्रेष्ठ स्थान. म्हणजे इतर जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा ठाव. आता पाण्यामध्ये खोल जाऊन आपण पाण्यातली माती घेतली, कवरची लोक काय म्हणतात? पाण्यातला ठाव काढला, म्हणजे तो बुडाला गेला. म्हणजे सगळ्यात अगोदर तो पोचला, सगळ्यात शेवटी तो पोचला. म्हणजे जेवढे ग्रंथ निर्माण झालेले आहेत त्या सगळ्या ग्रंथांचा ठाव कोण आहे? महाभारत ग्रंथ आहे. आणि येथून रसा झाला आओ, इथूनच रसाला रसपण आलं. रसाळपणाचा, जो रसाळपणाचा डौल आहे. आओ म्हणजे काय? आव आणणे. आपण म्हणतो ना, काय आव आणतोस? माऊलींनी तो शब्द इथं वापरला. रसाळपणाचा आओ म्हणजे जेवढे काही रस आहेत. किती रस आहेत? 9 रस आहेत. किती रस आहेत? कोणकोणते रस आहेत? शांत रस आहे, करुणा रस आहे, वीर रस आहे, रौद्र रस आहे, बिभत्स रस आहे, अजून शौर्य रस आहे, शृंगार रस आहे आणि मधुर रस आहे. या नवरसांचा जो रसपणा आहे, त्या रसपणाला उकळी आली, उधाण आलं. आणि हे उधाण कुठे आलेलं आहे? महाभारतामध्ये. कसं आलेलं आहे महाभारतामध्ये? ही उभी काय सांगते? म्हणून काव्या राव, म्हणून काव्यांचा राव म्हणजे राजा. ग्रंथ गुरुवतीचा ठाव, हा जो ग्रंथ आहे हा काव्यांचा राजा आहे. आणि गुरुवतीचा ठाव म्हणजे ग्रंथ गुरुवतीचा ठाव. ग्रंथ गुरुवती म्हणजे ग्रंथांच्या श्रेष्ठपणाचा तो ठाव आहे. इथूनच सगळे ग्रंथ निर्माण झाले. आणि येथून रसा आला आओ, आव येणं म्हणजे चेव येणं. इथूनच सगळ्या रसांना, म्हणजे जे सगळे 9 रस आहेत त्यांना काय झाला? त्यांच्या रसाळपणाला आव आला. माऊली म्हणतात येथून रसाळपणा आव आला, म्हणजे येथून रसा झाला आओ. आव म्हणजे आव आणणं म्हणजे चेव आणणं. येथूनच रसाळपणाला काय झाला? चेव आला. बघा तुम्ही महाभारतामध्ये दुर्योधन रागावला का? असा पृथ्वी हालाशी, बरोबर आहे? दुर्योधन रागावला, हा रौद्र रस त्याचा दिसून येतो, शांत रस दिसून येतो. कुठे? धर्माच्या जवळ, श्रीकृष्णाच्या जवळ. करुणा रस दिसून येतो आहे महाभारतामध्ये. करुणाच करुणा आहे, प्रेमरस आहे, भावरस आहे, भक्तिरस आहे. हे सगळे रस महाभारतामध्ये, त्या रसांना रसाळपणा आलेला आहे. म्हणजे या सगळ्या रसांना अधिक मधुरपणा आलेला दिसतो. कुठे आलेला दिसतो? महाभारतामध्ये. देवीची ऐका अनिक एक, येथून शब्द श्री सत्शास्त्रिक, आणि महाबोधी कोवळीक दुनावली. आता ओवी बघा, देवीची ऐका अनिक एक. देवीची म्हणजे तसेच ऐका अनिक एक, अनिक एक ऐका, आणखी एक ऐका. या ग्रंथाची थोरवी,
येथून शब्द स्त्री. स्त्री म्हणजे काय? दोन शब्द स्त्री उच्चारतो आपण भाषेमध्ये. स्त्री म्हणजे महिला, बाई, आणि श्री म्हणजे लक्ष्मी. आणि इथे शब्द वर्णन केलाय येथून, इथूनच शब्द श्री. शब्द श्री म्हणजे शब्दरूपी लक्ष्मी. सत्शास्त्रिक शब्दरूपी लक्ष्मी. शब्दरूपी लक्ष्मीला म्हणजे लक्ष्मी, स्त्री म्हणजे संपत्ती. शब्दरूपी संपत्तीला, शब्दरूपी संपत्तीला ओविनीत पहा. सत्शास्त्रिक म्हणजे काय? शब्दरूपी संपत्तीला शास्त्रीयता. सत्शास्त्र म्हणजे सत म्हणजे खरं, शास्त्रीयता तिला त्या शब्दरूपी सरस्वतीला प्राप्त झालेला आहे. शब्दश्री म्हणजे स्त्री म्हणजे लक्ष्मी. शब्दश्री म्हणजे शब्दरूपी लक्ष्मी म्हणजे साक्षात शारदा. म्हणजे सत्शास्त्री म्हणजे शास्त्राला देखील शब्दश्री रूप प्राप्त झालेलं आहे. आणि शब्दश्रीला शास्त्रीयता प्राप्त झालेली आहे. आणि महाबोधी कोवळीक. महाबोध म्हणजे आत्मबोध. महाबोध म्हणजे काय वैदू? महाबोध म्हणजे काय? आत्मबोध. कोवळीक दुनावली. कोवळी म्हणजे आत्मबोधाला कवळी कवळी जी पानं आलेली आहेत, कवळी कवळी आत्मबोधाला जी पानं आलेली आहेत किंवा ब्रह्मज्ञानाला जी मृदुता आलेली आहे, ब्रह्मज्ञानाची जी मृदुता आहे ती अधिक वाढलेली आहे. दुनावली म्हणजे काय? दुनावली म्हणजे काय? दुनावली म्हणजे वाढणे. जसा ताना वाढतो ना तसं शब्द शास्त्राला शास्त्रीय स्वरूपता त्याची दुनावली म्हणजे शब्दाला शास्त्रीयता प्राप्त झाली आणि ती अधिकाधिक वाढली. कुठून वाढली? महाभारत या ग्रंथातून वाढली. पुढे या महाभारताची थोरवी वर्णन करतात. येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. येथ चातुर्य शहाणे झाले. या ठिकाणी या महाभारतामध्ये किंवा चातुर्य शहाणे झाले. चातुर्य म्हणजे चतुरता. चतुरता देखील या ठिकाणी शहाणी झालेली आपल्याला दिसून येते. आणि प्रमेय रुचीस आले. प्रमेय म्हणजे काय? सिद्धांत. तुम्ही पायथागोरसचं प्रमेय वाचतात की नाही? प्रमेय म्हणजे काय? सिद्धांत. प्रमेय म्हणजे काय? काय? सिद्धांत. पायथागोरसचा सिद्धांत, सॉक्रेटिसचा सिद्धांत, गॅलिलिओचा सिद्धांत किंवा मौलिक ज्ञानोबारांचा सिद्धांत. प्रमेय या शब्दाचा अर्थ काय? नेहमी लक्षात ठेवा. प्रमेय म्हणजे सिद्धांत. प्रमेय रुचीस आले. प्रमेय म्हणजे सिद्धांत, रुची म्हणजे तत्वार्थ. प्रमेय रुचीस आले म्हणजे इथे प्रमेयाला देखील म्हणजे सिद्धांताला देखील गोडी आली. चातुर्य शहाणे झाले. चातुर्य देखील या ठिकाणी काय झालं? चातुर्याला शहाणपण आलं. आणि सौभाग्य पोखले. आणि सौभाग्य म्हणजे सुखाचे भाग्य. सौभाग्याचा अर्थ काय? सुखाचे भाग्य. पोखले म्हणजे पोसले. ही प्राकृत भाषा आहे ना. पोखले म्हणजे पोसले. सौभाग्य देखील पोसले सुखाचे येत आणि ते काय झालं? पुष्ट झालं. पोखले म्हणजे पुष्ट होणं. पोखले म्हणजे पोसणं. म्हणजे भाग्य देखील भाग्यानं देखील सुखाचं स्वरूप घेतलं आणि ते भाग्याच्या सुखाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप असं वाढत वाढत गेलं. ओवीचा अर्थ कळला. महाभारतामध्ये येथ चातुर्य शहाणे झाले. चातुर्याला देखील शहाणपणा प्राप्त झाला. प्रमेय रुचीस आले म्हणजे सिद्धांताला देखील तत्वार्थ प्राप्त झाला. आणि सौभाग्य पोखले सुखाचे येत. सौभाग्य जे आहे सौभाग्याला देखील सुखानं उदान आणलं. सौभाग्याला काय झालं? सुखानं उदान आलं. म्हणजे एखाद्याचं भाग्य उदारलं ना, उजळलं तर ते भाग्य साधं नव्हतं उजळत. म्हणजे छप्पर फाळके उजळत होतं. म्हणजे सुदामा ब्राह्मण गरीब होता, पण गरीब असलेला सुदामा ब्राह्मण छप्पर फाळके त्याला किती दिलं? छप्पर फाळके दिलं. म्हणजे जी देव जेव्हा देतो किंवा महाभारतामध्ये देवानी ज्याच्यावर कृपा केली त्याच्यावर कृपाच केली. महाभारतामध्ये काय काय केलं देवानं? पुतनेसारख्या किंवा कृष्णाच्या जीवनामध्ये
किंवा जयेंद्रथ आहे, शिशुपाल आहे, याने मोक्ष दिला का नाही? म्हणजे दुश्मनावर देखील कृपा केली. म्हणजे दुश्मनाचं पण सौभाग्य फळाला आलं ना, ते सौभाग्य पोचले सुखाचे येत, तर त्याचं सौभाग्य देखील पोचले म्हणजे दुनावले, मोठं झालं, सौभाग्याला देखील भाग्यता प्राप्त झाली, असा या ओवीचा अर्थ आहे. पुढे म्हणतात माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भले. माधुरी मधुरता, माधुर्य म्हणजे काय? माधुर्य म्हणजे गोडवा. माधुर्य म्हणजे काय? चव. आता तुम्ही रात्री काय खाल्लं? तुम्ही काय? मंचुरियन. मंचुरियन तुम्ही खाल्लं की नाही? मग आता बघा, येत चातुर्य शाया माधुर्य मधुरता, म्हणजे त्या पदार्थामधला जो गोडपणा आहे त्याला आणखी गोडपणा आला. शृंगारी सुरेखता, शृंगार रस, जो शृंगार रस आहे किंवा जो शृंगार आहे, अलंकाराचा शृंगार, म्हणजे एखादी स्त्री खूप अलंकार घालून आलेली आहे, तर आपण तिला काय म्हणतो? काय करून आली? शृंगार करून आली. शृंगाराला देखील महाभारतामध्ये सुरेखता, सुरेखपणा प्राप्त झालेला आहे. आणि रूढपण रुचिता, रूढपण म्हणजे एखादा महान व्यक्तीनं, महान व्यक्ती तसा जगलेला आहे तसं बाकीच्यानं जगलेला आहे. रूढपण उचिता दिसे भले, म्हणजे व्यक्तीच्या मोठेपणाला मोठेपणा आता जो प्राप्त झालेला आहे तो मोठेपणा महाभारतातून आलेला आहे की काय? माधुरी मधुरता, मधुरतेला देखील मधुरपणा आता जो आपल्याला दिसतो तो मधुरपणा महाभारतातून आलेला आहे. नंतर शृंगारी सुरेखता, शृंगार, शृंगार जे आहे अलंकाराचा शृंगार, आता तुम्ही अलंकार घालता, तो अलंकाराचा शृंगारपणा देखील कुठून आलेला आहे? महाभारतातून आलेला आहे, असं मौलींना सांगायचं आहे. पुढे म्हणतात येत कलाविदपण कला, पुण्यासी प्रतापू आगळा, मनोनी जन्मे जयाचे आवडीला दोष हरले. येथ कलाविदपण कला, येथ कलाविदपण कला, येथ कलाविदपण कला, म्हणजे या ठिकाणी हल्ली. येथ म्हणजे काय? हल्ली. हल्ली म्हणजे आत्ता. कलाविदपण कला, कलाविदपण म्हणजे कलेला जो मोठेपणा प्राप्त झालेला आहे. कलाविदपण कला, कला म्हणजे कलेला किंवा परंपरागत ज्या कला आता चालत आलेल्या आहेत, म्हणजे चित्रकला असेल, हस्तकला असेल, अजून कोणत्या कला आहेत? चित्रकला, हस्तकला, रंगकला, नंतर मूर्तिकला, या सगळ्या कलांना मोठेपणा पुण्य प्राप्त जो झालेला आहे तो मोठेपणा प्राप्त कशामुळे झाला आहे? महाभारतामुळे झालेला आहे. कारण बघा महाभारतामध्ये जे लाक्षागृह रचना, लाक्षागृहाची रचना केली होती. म्हणजे आपण जी दारू वापरतो कशाला? फटाक्यांना. त्या फटाक्यांच्या दारूनं लाक्षागृह म्हणजे अख्खच्या अख्खं नगर, अख्खच्या अख्खं घर कौरवांनी निर्माण केलं होतं. आता हे ज्या कलाकारांनी निर्माण केलं होतं, आत्ता जे तुम्ही निर्माण करता, आता ज्या मंदिराचं काम पाहता, या सगळ्याला प्रेरणा, या कलाकारांच्या कलेला प्रेरणा कुठून आले? महाभारतातून आले. तुम्हाला माहिती आहे 2020 हा जो पिक्चर काढला, हॉलिवूड पिक्चर आहे तो कुठल्या ग्रंथातून काढला माहिती आहे? कुठल्या ग्रंथातून काढलाय? 2012 म्हणजे जगाचा विनाश हा आपल्या हरिवंश पुराणातून घेतलाय. म्हणजे कल्पक्षय कसा होतो? सगळीकडे पाणी पाणी होतं, सगळीकडे पाणी पाणी, सगळी शहराच्या शहरं पाण्याखाली जातात. हे त्या पिक्चरमध्ये दाखवलंय, ते आपण आपल्या ग्रंथांमध्ये वाचतो. मग या सगळ्या ग्रंथांचा राजा कोण आहे? महाभारत आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे येथ म्हणजे आता कलाविदपणा कला, परंपरागत कलेला जो मोठेपणा प्राप्त झालेला आहे. पुण्यासी प्रतापो आगळा,
पुण्याला देखील प्रताप प्राप्त झालेला आहे. म्हणजे पुण्याचं श्रेष्ठपण आत्ता जे आलेलं आहे. पुण्याचं श्रेष्ठपण म्हणजे काय? आता आपण दान देतो, दान दिल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो आणि आपल्याला वाटतं आता मला पुण्य मिळालं. ही पुण्य देण्याची पण कला कुठून आलेली आहे? महाभारत ग्रंथातून आलेली आहे. म्हणून जन्मजयाचे आवळीला दोष हरले. माऊलींनी उदाहरण दिलं, म्हणून जन्मेजयाचे आवळीला, आवळीला म्हणजे सहजच दोष हरले. दोष म्हणजे काय? पाप. दोष म्हणजे कुकर्म. हरले कुणाचे? जन्मेजयाचे. माऊलींनी उदाहरण दिलं, म्हणून जन्मेजय नावाचा राजा होता, त्यात अनेक प्रकारचे दोष त्याने केले होते. असं म्हणतात जन्मेजय राजानं आपल्या पूर्वजांची निंदा केली होती. जन्मेजय राजाला कुष्ठरोग झालेला होता आणि जन्मेजय राजा आहे ना, तो जन्मेजय राजा त्याच्या हातातून ब्रह्महत्या झाली होती आणि म्हणून या जन्मेजयाचे दोष हरले असं माऊली या उभीत म्हणतात. ते दोष हरले. कुठे हरले? ते महाभारत ऐकून हरले. तुम्हाला माहिती आहे का? महाभारत हा जो ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ जन्मेजय राजाला, मला वाटतं वैशंपायन ऋषींनी जन्मेजय राजाला हा ग्रंथ सांगितला. वैशंपायन मुनींकडून जन्मेजय राजाने महाभारत हा ग्रंथ ऐकला. ती उभी आपल्याला पुढे येणार आहे. ती उभी मला वाटतं 48 क्रमांकाची उभी पहा. ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नूपनाथा जन्मेया. बघा 48 क्रमांकाची उभी ना. म्हणजे जन्मेजय राजाला वैशंपायन मुनींनी ही महाभारताची सुरस कथा सांगितली आणि या उभीमध्ये म्हणतात येत कलाविद कला. इथे कलेला पण, आता ज्या कलेला कलेपणा आलेला आहे तो महाभारत ग्रंथामुळे आलेला आहे. पुण्यासी प्रतापू आगला. पुण्याला देखील प्रताप म्हणजे श्रेष्ठता प्राप्त झालेली आहे आणि म्हणून जन्मेजयाच्या आवळीला, आणि म्हणून पुण्याला श्रेष्ठपणा प्राप्त झाल्या कारणास्तव जन्मेजय राजा आहे त्याचे दोष हरले. म्हणजे त्याच्या दोषाचं निवारण झालं महाभारत कथा ऐकल्या मुले. ओवी लक्षात आली? पुढे आणि पाहताना वेक, रंगी सुरंगतेची आगळीक, गुना सगुणपणाचे बीक बहुवस येता. आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आग लीक, गुना सगुणपणाचे बीक बहुवस येत. आणि म्हणजे आणखी पाहता नावेक. पाहता नावेक. नावेक म्हणजे भरते. नावेक म्हणजे भरते येणं असं पाहता किंवा येथ पाहता नावेक. पाहता म्हणजे जर पाहिलं, कुठे पाहिलं? महाभारताकडे पाहिलं तर नावेक भरती येते. कशाची भरती येते? रंग सुरंगतेची आगळीक. रंग सुरंगतेची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजनाच्या साधनाने रंग येतो. म्हणजे नृत्य असेल, वाद्य असेल, गायन असेल, यानं मनोरंजनाची पराकाष्ठा केलेली आहे की काय असं आपल्याला इथे दिसून येतं. रंग सुरंगतेची आगळीक आणि गुणा सगुणपणाचे बीक म्हणजे जे गुण आहेत. कोणते गुण आहेत? दया, क्षमा, शांती इत्यादी जे गुण आहेत, या गुणा सगुणपणाचे बीक. बीक म्हणजे क्षणभर, बहुवस येत, क्षणभर देखील त्या गुणांना शोभा प्राप्त झालेली आहे असं दिसून येतं. बहुवस येत, बहुवस म्हणजे शोभा प्राप्त झालेली, येत म्हणजे इथे. गुणा सगुणाचे बीक म्हणजे गुणांना सगुणपणाची म्हणजे मोठ्यापणाची, श्रेष्ठपणाची जी कल्पकता प्राप्त झालेली आहे किंवा गुणांना श्रेष्ठपणा आलेला आहे, तो श्रेष्ठपणा आपल्याला महाभारताकडे पाहिल्यानंतर दिसून येतो. पाहता नावेक. नावेक म्हणजे भरते. भरते येणं. कशाला भरते येणं? रंग सुरंगतेची भरती येणं. म्हणजे कलेला देखील भरती आलेली आहे, नृत्याला देखील भरती आलेली आहे, गीताला गीत गायनाला देखील भरती आलेली आहे. आणि गुणा सगुणपणाचे बीक म्हणजे जे गुण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे गुण आहेत, त्या गुणांना देखील या ठिकाणी काय झालेलं आहे?
मोठेपणा प्राप्त झालेला आहे. पुढे म्हणतात भानू तेने तेजे धवळलेले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. उदाहरण देतात मौली ज्ञानोबा महाभारत ग्रंथ किती श्रेष्ठ आहे यासाठी. भानूचेने तेजे धवळले. भानू म्हणजे काय? भानू सूर्याला समानार्थी शब्द काय? रवी. दुसरा भानू. सूर्याला काय म्हणतात? रवी. भानू. नंतर ज्ञानेश्वरीमध्ये आणखी एक शब्द काय ऐकला आपण? अजून एक शब्द ऐकला आदित्य. आदित्य म्हणजे सूर्य. आता इथे भानूचेनी तेजे धवळिले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले. भानूचेनी तेजे धवळिले म्हणजे सूर्याच्या तेजे म्हणजे प्रकाश, धवळिले म्हणजे सूर्याच्या तेजाच्या प्रकाशानं ढवळून निघतं. काय निघतं? जैसे म्हणजे ज्या पद्धतीनं त्रैलोक्य दिसे उजळिले. त्रैलोक्य म्हणजे 3 लोक, उजळिले म्हणजे उजळून निघतात. जसं सूर्याच्या प्रकाशानं 3 लोक उजळून निघतात. 3 लोक कोणते? आपण कोणते लोक? पाताळ लोक, स्वर्ग लोक, पृथ्वी लोक. म्हणजे हे 3 लोक सूर्याच्या प्रकाशाने ढवळून निघतात. म्हणजे त्रैलोक्य ही सूर्याच्या प्रकाशाने लखलखित होते. तैसे त्या पद्धतीनं म्हणजे सूर्याच्या तेजानं त्रैलोक्य त्याच्या प्रकाशानं लखलखित होतं, उजळून दिसतं. दिसे उजळिले जसं उजळून दिसतं, तैसे त्या पद्धतीनं व्यासमती कवळिले मिरवे विश्व. मती म्हणजे बुद्धी. तैसे त्या पद्धतीनं व्यासमती म्हणजे व्यासांच्या बुद्धीनं, विशाल बुद्धीनं. व्यासमती म्हणजे विशाल बुद्धी, व्यासांची बुद्धी. मिरवे विश्व हे संपूर्ण विश्व व्यापून दिसतं. संपूर्ण विश्व शोभायमान दिसतं. जसं सूर्याच्या तेजानं त्रैलोक्य तेजमान होतं, तसं व्यासांच्या या महाभारत ग्रंथामध्ये व्यासांनी जे तेज टाकलेलं आहे त्या तेजानं देखील संपूर्ण त्रैलोक्य ढवळून निघतं. पुढे आणखी एक उदाहरण देतात. आता हे उदाहरण आहे की नाही, तुमच्या गोष्ट लक्षात आली की नाही? एक उदाहरण एखादी गोष्ट सांगताना तुमच्या भाषेत वापराल की नाही प्रवचनामध्ये, ज्या पद्धतीनं सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर त्रैलोक्य देखील उजळून निघतं, त्या पद्धतीनं व्यासांच्या कौशल्यवान बुद्धीनं महाभारत ग्रंथाच्या कीर्तीनं त्रैलोक्य उजळून निघालेलं आहे. पुढे आणखी एक उदाहरण देतात. काय उदाहरण वाचा? का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. आता बघा मौलीने आणखी एक उदाहरण दिलं. का सुक्षेत्री, क्षेत्र म्हणजे शेत, क्षेत्र म्हणजे जागा, सु म्हणजे चांगली म्हणजे सुपीक जमीन, सुक्षेत्री. बीज घातले, बीज म्हणजे बी. बघा आता आपण हे रोपटं केलेलं आहे, त्याला काय केलं? सुक्षेत्र म्हणजे काय केलं? सु म्हणजे चांगलं केलं की नाही? चांगलं केलं की नाही? पहिल्यांदा त्याच्यातलं गवत काढलं, त्याच्या अगोदर दुसरं गवत येऊ नये म्हणून त्याला राबणी केली, शेण टाकलं, पेटवून दिलं, गवताच्या बिया जळून गेल्या. नंतर त्याच्यामध्ये नांगर घातला, नांगर घातल्यानंतर पुन्हा त्याच्यावर खत टाकला किंवा सेंद्रिय खत टाकला आणि मग त्याच्यावर पुन्हा आपण बी पेरलं आणि मग बी पेरल्यानंतर ते बी झाकून जाऊ म्हणून आपण त्याच्यावर छत्री फिरविली. म्हणजे काय केलं आपण? बी पेरण्यासाठी ते जे शेत आहे ते शेताला विशेष मेहनत घेतली, म्हणजे त्याला सुक्षेत्र बनवलं. माऊली म्हणतात सुक्षेत्री बीज घातले. बीज म्हणजे बी, सुक्षेत्र म्हणजे चांगल्या शेतात जर बी घातली ते आपुल्या परी विस्तारले. तर आपुल्या परी म्हणजे एकदा बी लावलं की आपोआप ते बी विस्तारले, म्हणजे मोठं होतं, विस्तार पावतं. एकाचे 2 होतात, 2चे 4 होतात. तैसे तशा पद्धतीनं भारती सुरवाडले
अर्थ जात. भारती म्हणजे महाभारत. महाभारताला काय म्हटलेलं आहे? भारती. भारती सुरवाडले. सुरवाडले म्हणजे सुरवाडणे म्हणजे शोभिवंत दिसणे. तैसे म्हणजे कैसे? सांगा बरं. तैसे म्हणजे कैसे? जेव्हा तैसे शब्द येतो तेव्हा त्याच्या अगोदर काहीतरी घडून गेले ना, बरोबर की नाही? आपण म्हणतो हे असे ते तसे. ते तसे कधी घडलं? जेव्हा हे असं घडलं तेव्हा. मग तैसे जेव्हा शब्द येतो तेव्हा अगोदरचा संदर्भ घ्यायचा. तैसे म्हणजे कैसे? उदाहरण दिले त्यांनी, सुक्षेत्री बीज घातले. जैसे सुक्षेत्री बीज घातले. जसं एखाद्या चांगल्या जमिनीमध्ये बी पेरलं ते आपल्या परी विस्तारिले, ते आपल्या आपणच वाढत जातं. तैसे. मग जेव्हा तैसे शब्दाचं स्पष्टीकरण येईल तेव्हा तुम्हाला उदाहरण काय सांगावं लागेल? जैसे सुक्षेत्री बीज पेरिले ते आपलेपणाचे विस्तारले. ज्या पद्धतीनं सुपीक जमिनीमध्ये बी पेरलं आपल्या आपणच त्याचा विस्तार झाला, तैसे तसा बियाचा विस्तार होतो. तसं तैसे भारती सुरवाडीले अर्थ जात. भारती म्हणजे महाभारतामध्ये अर्थ जो आहे, अर्थ म्हणजे शब्दाचा अर्थ, विषयाचा अर्थ, प्रमाणाचा अर्थ आपोआप विस्तार पावलेला आहे. भारती विस्तारिले. महाभारतामध्ये तसा बियाचा विस्तार होतो, पण कधी होतो? सुक्षेत्र केल्यावर. तसे व्यासांनी या महाभारतामध्ये अत्यंतिक कौशल्यपूर्ण शब्दाची पेरणी केलेली आहे आणि ती पेरणी करून त्या जमिनीची मशागत केलेली आहे आणि मग त्या शब्दाला एक अर्थ प्राप्त झालेला आहे. ओवीचा अर्थ लक्षात आला? आतापर्यंत आपण 40 ओव्या पाहिलेल्या आहेत. आता छानपैकी कोणीतरी गोड भजन म्हणा बरं. एखादं कंटाळा आला ना, गोड भजन म्हणा पटकन. माऊलींचं भजन म्हणा बरं. माऊली ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता आपण सुंदर रीतीने महाभारत ग्रंथाची थोरवी पाहत आहोत. पुढे आता ओवी क्रमांक 41. ना तरी नगरांतरी वसीजे तरी नागरची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ. उदाहरण दिले माऊलींनी. ना तरी नगरांतरी वसीजे. वसीजे म्हणजे राहणे. नगरांतरी. नगर म्हणजे शहर. शहराला नागरिक शास्त्रामध्ये काय म्हणतो? नगर. महानगर, बरोबर. तो नगर शब्द म्हणजे काय? एक मोठं शहर असतं. गावाला काय असते? ग्रामपंचायत. ग्राम म्हणजे गाव आणि नगर म्हणजे शहर. ना तरी नगरांतरी वसीजे. वसीजे म्हणजे वसणे. वसणे म्हणजे राहणे. म्हणजे एखादा माणूस, पाषाणातला माणूस वासीला राहायला गेला.
तर त्याला आपण कुठला कुठला म्हणतो? वासिंचा म्हणतो, बरोबर. अनेक वर्ष राहिला म्हणजे ना तरी नगरांतरी वसिजे. नगर म्हणजे शहरामध्ये एखादा माणूस राहिला, वसिजे म्हणजे राहिला, तरी नागराची होईजे. नागराची म्हणजे शहरीच होतो की नाही, शहरात होतो. म्हणजे खेड्यातला माणूस जेव्हा शहरामध्ये जातो, माऊली म्हणतात ना तरी नागराची होईजे. म्हणजे खेड्यातला माणूस शहरात राहायला गेला तर तो कुठला होतो? शहरातलाच होतो. ना तरी तरी नागराची होईजे म्हणजे तो शहरीच होतो. तैसे त्या पद्धतीनं व्यासोक्ती तेजे म्हणजे व्यासोक्ती म्हणजे व्यास मुनींच्या तेजानं धवळीत सकळ. सकळ व्यासांच्या तेजानं म्हणजे ना तरी नगरांतरी वसिजे. एखादा माणूस नगरात, खेड्यातला माणूस ज्याला अक्कल नाही असा, आणि तो वाशिंदला राहायला गेला, तो हुशार होतो की नाही? हुशार होतो की नाही? मग आपण काय म्हणतो? आईला शहरात राहायला गेला आणि पक्का हुशार झाला. तसं माऊली म्हणतात ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे. म्हणजे एखादा माणूस शहरात जाऊन राहिला, नागराची म्हणजे शहरातलाच होतो, आणि दुसरा शब्द नागराची म्हणजे हुशार होतो, शहाणपणाचा होतो. तैसे त्या पद्धतीनं व्यासोक्ती तेजे व्यासांच्या उक्तीच्या तेजानं धवळीत सकळ. अर्थाला देखील धवळपणा आला, अर्थाला देखील शुभ्रपणा आला. म्हणजे काय? खेड्यातला अगदी निर्बुद्ध माणूस शहरात गेल्यानंतर जसा हुशार होतो, तसा अर्थाला देखील व्यासांच्या उक्तीनं म्हणजे व्यासांच्या बुद्धीनं धवळून काढलं, म्हणजे धुवून काढला. त्यामुळे शब्दाला देखील काय आलं? शहाणपण आलं. आलं लक्षात? पुढे बघा की प्रथम वैसा काळी लावण्याची नव्हाळी प्रकटे जैसे आगली अंगना अंगी. की प्रथम वैसा काळी लावण्याची नव्हाळी प्रकटे जैसी आगळी अंगना अंगी. बघा माऊलीने उदाहरण दिलंय. जैस की माऊली म्हणतात की प्रथम वैसा काळी. वैसा म्हणजे वय, प्रथम म्हणजे पहिलं, वैसा काळी म्हणजे एखादी मुलगी असते, ती मुलगी वयात आलेली असते. वयात आलेली म्हणजे 18 वर्षापासून पुढे. प्रथम वैसा काळी वयात आलेली असते. ती कशी दिसते? लावण्याची नव्हाळी. लावण्य म्हणजे काय? लावण्य खाणी. लावण्य म्हणजे सुंदर. सौंदर्याची नव्हाळी म्हणजे तारुण्याची अवस्था तिला प्राप्त झालेली असते. म्हणजे 18 वर्षापासून पुढची एखादी मुलगी असते, प्रथम वैसा काळी पहिल्यांदाच ती वयात आलेली असते. आणि लावण्याची नव्हाळी. नव्हाळी म्हणजे लावण्याची नव्हाळी म्हणजे अवस्था. लावण्याची म्हणजे सुंदरतेची तिला अवस्था प्राप्त झालेली असते. प्रकटे जैसे आगळी अंगना अंगी. तशाच पद्धतीनं अंगना अंगी प्रकटे. अंगना अंगी म्हणजे अंगामासानं भरलेली. आपण काय म्हणतो? अंगना अंगी म्हणजे अंगामासानं ती भरलेली आहे. प्रकटे जैसे आगळी तशी ती अंगामासामध्ये भरलेली आपल्याला दिसून येते. कधी? प्रथम वैसा काळी पहिल्यांदाच ती वयात आलेली असते. आणि मग दिसते कशी? लावण्याची नव्हाळी. माऊलींनी हे उदाहरण दिलं. तैसे पुढे आणखी एक उदाहरण देतात. ना तरी उद्यानी माधवी घडे ते तवन शोभेची खाणी उघडे. अदिलापासून अपाडे जियापरी ना तरी उद्यानी माधवी घडे. आणखी एक उदाहरण माऊलींनी दिलं. ना तरी उद्यानी माधवी घडे. उद्यानी म्हणजे काय? उद्यान म्हणजे काय? उद्यान म्हणजे सांगा बरं. बालोद्यान. उद्यान म्हणजे बगीचा. उद्यान म्हणजे बगीचा. उद्यान म्हणजे बगीचा. समजा माधवी घडे. माधवी म्हणजे वसंत ऋतू. माधवी म्हणजे वसंत ऋतू. समजा एखाद्या वसंत ऋतू आल्यानंतर काय होतं? वसंत ऋतू आल्यानंतर झाडाची पाने गळून जातात, नवीन पाने येतात, पालवी फुटते आणि मग सुंदर असं दिसतं, फुलं येतात. ना तरी माधवी घडे
माधवी म्हणजे वसंत ऋतू, म्हणजे एखाद्या उद्यानामध्ये वसंत ऋतू आला ते तर वनशोभेची खाणी उघडे, त्या ठिकाणी त्या उद्यानाची शोभा वाढते. खाणी उघडे म्हणजे वनाची शोभा वाढते, आणि वनाची शोभा वाढल्यानंतर आधीला पासून आपाडे, म्हणजे आधीच वन सुंदर होतं. आधीपासून ती बगीचा कसा होता, सुंदर होता. पण माधवी आली म्हणजे वसंत ऋतू आला आणि काय झालं, आणखी शोभा वाढली. आधीला पासून आपाडे म्हणजे अगोदर तशी वनाची शोभा होती त्याच्यापेक्षा आपाडे म्हणजे विशेष त्या वनाची शोभा अधिक वाढून गेली. आणखी एक उदाहरण देतात माऊली. नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहालिता साधारणपण, मग अलंकारी रे बरवेपण, किंवा मग अलंकारी बरवेपण निवाड दावी. आता माऊलीने उदाहरण दिलंय. सुवर्ण म्हणजे सोनं, घनीभूत म्हणजे काय सांगा बरं. घन म्हणजे काय, पदार्थाच्या अवस्था असतात. पदार्थाच्या दोन अवस्था असतात. बघा माऊली ज्ञानोबाराय मेडिकलच्या कॉलेजला गेलते का, माऊली ज्ञानोबाराय रसायनशास्त्र शिकले होते का, माऊली ज्ञानोबाराय भौतिकशास्त्र शिकले होते का. पण या ठिकाणी माऊलींनी भौतिकशास्त्राचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे 850 वर्षापूर्वी महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय हे खरे शास्त्रज्ञ आपल्याला दिसून येतात. मला सांगा पदार्थाच्या अवस्था किती आहेत, घन पदार्थ, दुसरा द्रव पदार्थ, तिसरी, बरोबर ना, घन पदार्थ आणि द्रव पदार्थ या धातूच्या अवस्था आहेत, पदार्थाच्या नाही. कशाच्या अवस्था आहेत, धातूच्या अवस्था आहेत, बरोबर. धातू दोन प्रकारचा असतो. एक असतो द्रवीभूत म्हणजे सोनं घ्या, सोनं जेव्हा घनीभूत असतं, घनीभूत म्हणजे लगडीनं असतं, म्हणजे कसं असतं, घन म्हणजे घट्ट. म्हणजे माऊलीने उदाहरण दिलं नाना घनीभूत सुवर्ण, नाना म्हणजे अधिक, घनीभूत सुवर्ण. घनीभूत सुवर्ण म्हणजे सुवर्णाची लगड. म्हणजे घन म्हणजे काय, घनीभूत म्हणजे काय, घट्ट केलेलं. म्हणजे काय, घट्ट केलेलं म्हणजे सोन्याची वीट केलेली, वीट समजू आपण. जैसे निहालिता साधारण, सोन्याच्या विटेकडं आपण पाहिलं म्हणजे सोन्याचा एखादा असा वीट आहे, लगड आहे, तिच्याकडे पाहिल्यानंतर तर आपल्याला आनंद वाटतो का, वाटतो, पण फार काही वाटत नाही. जैसे निहालिता साधारण म्हणजे साधारण आपल्याला बरं वाटतं त्या सोन्याच्या लगडीकडे पाहिल्यानंतर. पण पुढे माऊली ज्ञानोबाराय सांगतात मग म्हणजे नंतर अलंकारिले बरवेपण निवाड दावी. अलंकारिले बरवेपण त्या सोन्याच्या लगडीचा बरवेपण म्हणजे विशेष सौंदर्य प्राप्त होतं. कधी, अलंकारी, त्या सोन्याचा अलंकार बनवल्यानंतर ती गंठण कशी दिसते, बाबा 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 काय गंठण बनवले. याच्या अगोदर ती गंठण बनवताना तुम्ही पाहिलंय का, काय करतात, सोन्याला हातोडीने चेचतात. मग हातोडीने चेचलेलं सोनं आपल्याला बरं दिसतंय का, नाही. सोनं आहे म्हणून ठीक आहे, पण त्याचा अलंकार बनवल्यानंतर बाबा 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 काय कानातला बनवलेलं आहे, काय बारीक 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 त्याला आकार दिलेला आहे, असं वाटतं की नाही. मग माऊली म्हणतात नाना घनीभूत सुवर्ण अथवा घनीभूत सुवर्ण. घनी म्हणजे काय, जाड, सोन्याची वीट बनवलेला लगन. सुवर्ण म्हणजे सोनं. जैसे निहालिता साधारण, जसं त्याच्याकडे पाहिलं तर साधारण वाटतं का नाही सोन्याच्या विटाकडे. पण मग अलंकारिले बरवेपण निवाड दावी. निवाड दावी म्हणजे त्याचा निवाडा करून किंवा त्याला आकार निर्माण करून अलंकारिले त्याचा अलंकार बनवला तेव्हा ते सोनं कसं वाटतं आपल्याला, सुंदर वाटतं. अजून आणखी एक उदाहरण माऊली ज्ञानोबारायांनी दिले. नाना पुरते प्रतिष्ठे लागी, नाही ना, ते व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले. तैसे जाणूनी आश्रयिले इतिहासी
आता बघा, तैसे शब्द आला की नाही, मग तैसे शब्दाला न्याय द्यायचा असेल तर वरची 3 उदाहरणं घ्यायला लागतील. कोणती 3 उदाहरणं? वैसा काली लावण्याची नवाळी 42 क्रमांकाची उभी, म्हणजे एखादी मुलगी वयामध्ये येते ती अधिक सुंदर वाटते. दुसरं, उद्यानी माधवी घडे, एखाद्या बगीच्यामध्ये वसंत ऋतू येतो, अगोदरच बगीचा सुंदर असतो पण वसंत ऋतू आल्यानंतर तो अधिक सुंदर होतो. किंवा सोन्याची लगड घनीभूत सुवर्ण, घन म्हणजे घटलेलं, म्हणजे न तापवलेलं असं जे सोनं आहे किंवा सोन्याची वीट आहे तिच्याकडे पाहिल्यानंतर आनंद वाटतो, पण त्या विटेचा अलंकार केला तर अधिक आनंद वाटतो. आता मला सांगा, वैशाखाली लावण्य नवाळी, वयात आलेली मुलगी आहे, तिने स्वतःला शृंगारित केलं, ती आहे. दुसरा, वसंत ऋतू येण्यानं काय झाला, बगीचा सुंदर झाला. किंवा सोन्याचा अलंकार बनवणारा सुवर्णकार असतो, सोनार असतो, त्याच्या कौशल्याने सोन्याला अलंकार प्राप्त होतो. वसंत ऋतूनच बगीचाला सुंदरता प्राप्त होते. किंवा वयात आलेल्या मुलीच्या सौंदर्यानेच तिला सौंदर्य प्राप्त होतं. तसं ते व्यासोक्ती अलंकारिले, व्यासोक्ती म्हणजे व्यासांच्या उक्तीनं, व्यासांच्या वचनानं अलंकारिले. काय अलंकारिले? महाभारत ग्रंथ. मग आवडे ते बरवेपण पातले, त्यामुळे काय झालं, व्यासांनी अलंकारिलेल्या व्यासोक्तीला म्हणजे महाभारत ग्रंथाला आवडे बरवे पातले, आवडीनं चांगलेपणा प्राप्त झाला. तैसे जाणूनी आश्रयले इतिहासी, म्हणूनच आश्रयले इतिहासी, म्हणूनच इतिहासांनी त्याचा आश्रय घेतला. म्हणजे आता जो इतिहास रचला गेलेला आहे, आताचा जो इतिहास आहे, आता आपण इतिहास म्हणतो की गोकुळामध्ये कृष्णाचा जन्म झाला, महाभारतामध्ये कुरुक्षेत्राच्या लढाईमध्ये महाभारत घडलं, पण हे कुरुक्षेत्रावर महाभारत झालं हे तुम्हाला कोणी सांगितलं? महाभारत ग्रंथ वाचला तेव्हाच कळलं ना. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, व्यासोक्ती अलंकारिले. व्यास मुनींनी जर त्या ग्रंथाला अलंकार दिला नसता, की व्यासांचे शब्द जणू त्या महाभारत ग्रंथाच्या रूपानं अलंकाराने प्राप्त झालेले आहेत. म्हणून तैसे जाणूनी आश्रयले, जाणूनी म्हणजे त्या महाभारत ग्रंथाचा, जाणूनी म्हणजे अभ्यास केला, आणि म्हणून आश्रयले इतिहासी, आताच्या इतिहासकारांनी त्या ग्रंथाचा आधार घेतलेला आहे आणि मग नवीन इतिहास निर्माण केलेला आहे. पुढे म्हणतात, नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानी व धरुणी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. म्हणून महाभारती नाही, म्हणून महाभारतामध्ये जे नाही, म्हणून महाभारतात नाही ते नोहेची लोकिती, ते नोहेची म्हणजे जे महाभारतात नाही ते नोहेची लोकिती, ते तिन्ही लोकात नाही. जे महाभारतात नाही ते तिन्ही लोकात नाही. येणे कारणे, याच कारणाने मनिपे पायी व्यासोत्सृष्टाम नाही, नाना पुरतीय प्रतिष्ठे लागी. नाना पुरतीय प्रतिष्ठे लागी म्हणजे काय? या जगामध्ये पुरतीय प्रतिष्ठे लागी, पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त झाली. सानी व धरुणी अंगी, सानी म्हणजे लहानपणा, लहानपणा घेऊन या सगळ्या पुराण आख्यान रूपे जगी भारता आली. या सगळे जी पुराण आहेत ना, 18च्या 18 पुराण, या 18च्या 18 पुराणाला स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन भारता आली. म्हणजे भारता म्हणजे महाभारताला मोठेपणा प्राप्त झालेला आहे. म्हणजे या 18 पुराणांनी किंवा जी पुराणं रचलेली आहेत त्या पुराणांनी लहानपणा घेतलाय. कशामुळं? महाभारत ग्रंथ श्रेष्ठ आहे म्हणून. म्हणून त्यामुळेच त्यांनी लहानपणा घेतलेल्या कारणामुळं या महाभारत ग्रंथामुळं या सगळ्या पुराणांना मोठेपणा प्राप्त झालेला आहे. पुढे म्हणतात, म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकिती, केले कारणे म्हणिपे पायी व्यासोच्छिष्टं जगत्त्रया. बघा, म्हणून महाभारती नाही, म्हणून महाभारतात नाही ते नोहीची ती लोकी,
म्हणून महाभारतात नाही, ते आता या तिन्ही लोकात नाही. याचा अर्थ जे महाभारतात होतं तेच आता आहे. महाभारतात जे नाही हे तिन्ही लोकात नाही. कारण काय? येणे कारणे पायी, याच कारणाने पहा व्यातोत्सृष्टम जगत त्रयात. त्रय म्हणजे तीन, जगत म्हणजे जगत, म्हणजे तिन्ही जग, तिन्ही लोक. तिन्ही लोक काय? व्यासोच उच्चिष्ट, व्यासांचं उष्ट आहे. म्हणजे या तिन्ही लोकांमध्ये जेवढं ज्ञान आहे तेवढं ज्ञान व्यास मुनींनी महाभारतात अगोदर सांगितलेलं आहे. म्हणून व्यासोत्सृष्टम जगत्रय, व्यासांचं हे जगत उसणं खात आहे. म्हणजे आपण जेवढी पुस्तकं वाचतो, आपण जेवढं ज्ञान वाचतो, हे ज्ञान कोणाच्या उष्ट आहे? व्यासांच्या. म्हणून व्यासोत्सृष्टम जगत्रय. पुढे बघा, ऐशी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया. ऐशी जगी सुरस कथा, अशी ही सुंदर, सुरस म्हणजे अतिशय अर्थाने परिपूर्ण बसलेली कथा, जे जन्मभूमी परमार्था, ती परमार्थाची जन्मभूमी आहे. मुनी सांगे नृपनाथा, मुनी म्हणजे मनन करणारे. मुनींची व्याख्या काय? जपी म्हणजे जप करणारे, तपी म्हणजे तप करणारे, भक्त म्हणजे भक्ती करणारे, नामधारक म्हणजे नाम घेणारे, मुनी म्हणजे मनन करणारे. मनन म्हणजे काय? एका जागी बसून मनन करणारे. मुनींची व्याख्या काय? जे मनन करतात ते मुनीनाम, मननम, मुनीनाम अपि मननम. म्हणजे जे मनन करतात ते कोण आहेत? मुनी आहेत. नृपनाथा, नृपनाथा, नृपनाथ म्हणजे, नृपनाथ म्हणजे जे वैश्यपायन ऋषी आहेत. जन्मेजया, नृपनाथा म्हणजे राजा. जन्मेजय नावाचा जो राजा आहे त्या राजाला वैश्यपायन ऋषींनी महाभारत हे ग्रंथ सांगितलं. मग आता प्रश्न लक्षात राहील, महाभारत कोणी कोणाला सांगितलं? महाभारत कोणी कोणाला सांगितलं? व्यास, वैश्यपायन ऋषींनी किंवा व्यास ऋषींनी जन्मेजय राजाला सांगितलं. म्हणजे पूर्वी जन्मेजय राजा दुःखी झाला होता दोषानं. जसं श्रीमद भागवत परीक्षित राजाचे दोष घालवण्यासाठी भागवताची पवित्र कथा सांगितली, तसं जन्मेजय राजाचे दोष घालवण्यासाठी वैश्यपायन ऋषींनी व्यासांची ही महाभारत कथा त्या जन्मेजय राजाला सांगितली. आणि त्याचे जे 3 दोष आहेत ते 2 दोष निघून गेले. जे अद्वितीय उत्तम, पवित्रेक निरुपम, परम मंगल धाम अवधारी जो. जे अद्वितीय उत्तम, पवित्रेक निरूपण, जे म्हणजे जे सांगितलेलं आहे ते महाभारत अद्वितीय, अद्वितीय, अलौकिक. पुढे म्हणतात अद्वितीय म्हणजे अद्वितामध्ये उत्तम आहे. नंतर पवित्रेक, पवित्रेक शब्दाचा अर्थ काय? पवित्र एक, म्हणजे पवित्रात पवित्र, किंवा हेच एक पवित्र आहे. निरुपम, निरुपम म्हणजे काय? उपमा देऊन जे सांगता येत नाही असं. निरुपमेय, ज्याला उपमा देता येत नाही असा. म्हणजे हा महाभारत आणि हा कादंबरी नाही नाही नाही, एका कादंबरीला उपमा देता येईल. म्हणजे एखादी कादंबरी दुसऱ्या कादंबरीपेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगता येईल. पण महाभारत ग्रंथ 49 ओवी, महाभारत हा ग्रंथ आहे, या ग्रंथाला उपमा देता येत नाही. अद्वितीय कसा आहे तो? दुसरा उत्तम, तिसरा पवित्र, चौथा निरुपमेय, परम मंगलधाम. परम मंगलधाम म्हणजे मंगलात मंगल. परम मंगलधाम म्हणजे काय? मंगलात मंगल. अवधारी जो,
अवधारी जो, जो अवधारी, जो म्हणजे जो, अवधारी म्हणजे जो मी तुम्हाला सांगणार आहे तो अवधान देऊन ऐका. अवधारी म्हणजे अवधान देऊन ऐका. आता बघा, तुम्ही नेहमी जेव्हा बोलाल ना, आता समजा बाहेरच्या झाडाचं वर्णन करा बरं, सृष्टीचं वर्णन करा. मग तुम्हाला कोणी सांगितला निसर्ग कसा दिसतो, तर हे शब्द वापरायचे तिथे. अभ्यास का करायचा आहे, तुम्हाला तुम्हाला ते शब्द वापरता आले पाहिजेत. वा 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 वा, काय निसर्ग हिरवागार आहे, अद्वितीय. कसा शब्द वापरा, उत्तम, उत्तमात उत्तम, पवित्रेक म्हणजे इतका सुंदर आहे ना, पवित्रामध्ये पवित्र, निरुपमेय. या हिरव्यागार निसर्गाचं निरूपण करता येणार नाही. परममंगल धाम, हा निसर्गच जणू परममंगल धाम आहे. हे शब्द तुम्हाला तुमच्या बोलीभाषेत वापरता आले पाहिजेत. यासाठी प्रत्येक ओवीचा अर्थ, प्रत्येक ओवीतला शब्द माऊली ज्ञानोबरायांनी उच्चारलाय, त्याकडे मन लावून इच्छा नसताना पण लक्ष द्या, म्हणजे तुमची भाषा सुंदर होईल. लक्षात आलं. आता तुम्ही जेवढं काही पाहिलं ना, तेवढ्यामध्ये उदाहरणं पाहिले की नाही. मग एखादं सांगताना, एखाद्याला तुम्ही सांगताय, काय सांगताय, बघा ना ते झाड कसं सुंदर झालंय, वा 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 काय सुंदर झालंय. जणू 18 वर्षाची एखादी मुलगी आहे ना, ती तारुण्यामध्ये आलेली आहे. बरोबर की नाही. मग ह्या उदाहरणासाठी मग तिथे उदाहरण सांगायचं. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये असंच एक उदाहरण देतात. काय उदाहरण देतात की प्रथम वैसा काळी लावण्याची नवाळी प्रकटे जैसी आगळी अंगांगी. ही जर ओवी पाठ असेल तर ती ओवी तुम्ही तिथं लावाल की नाही, ओवी तिथं लावाल की नाही. किंवा तुम्ही प्रवचनाला बसलेले आहेत, प्रवचनाला, आणि तुम्हाला गीतेची थोरवी सांगायची की गीता ग्रंथ किती महान आहे, तर मग काय सांगाल, हे वापराल तुम्ही. किंवा तुम्हाला एखादं उदाहरण सांगायचं आहे, अहो आमचं जे शिबिर आहे ना, शिबिरामध्ये तुम्हाला सांगतो इतका आनंद आला. रोज आम्ही गुरुकुलावर जात होतो, पण ठीक आहे गुरुकुल आम्हाला रोज बरं वाटत होतं. पण जसा जसा शिबिर पुढे पुढे येत होता, जसं जसं आम्हाला कोणीतरी खाऊ देत होता, तसा तसा आमच्यामध्ये ताकद येत होती. तसं लगेच ना तरी गणीभूत सुवर्ण जैसे तुम्हाला वापरता आले पाहिजे तुमच्या बोलीभाषेत. हे दाखले हे जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा तुमची भाषा, भाषेचं कौशल्य अधिक अधिक प्रवीण होईल आणि तुम्ही उत्कृष्ट वक्ते म्हणून या पृथ्वी तलावर कीर्ती पावाल. म्हणून ज्ञानोबा या ज्ञानेश्वरीचं अगदी आपल्या वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठामध्ये चातुर्मासारंभ आपण आरंभ केलेला आहे. आणि या चातुर्मासामध्ये आजचा दुसरा दिवस आहे. आणि दुसऱ्या दिवसामध्ये महावैष्णव माऊली ज्ञानोबा जी ज्ञानेश्वरी आपल्याला सांगितलेली आहे त्यापैकी पहिल्या अध्यायाच्या एकूण 50 ओव्यांपर्यंत आपण चिंतनाला प्रवृत्त झालेलो आहोत. त्यामुळं त्या चिंतनात आपण चिंतन केलेलं आहे. सगळ्यांनी माऊलींचं गोड भजन करून या पाठाला आपण याच ठिकाणी तलम देऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानोबा महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.